नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण बॉक्स ब्रीथिंग किंवा चौरस श्वास पाहणार आहोत। योगशास्त्रामध्ये यास समवृत्ती प्राणायाम म्हणतात। एक सोपे प्रभावी विश्रांती तंत्र आहे। यामध्ये हळूवार समान संख्येने श्वास आत घेणे, श्वास रोखून धरणे, श्वास बाहेर सोडणे आणि पुन्हा श्वास रोखून धरणे हे तंत्र येते। हे तंत्र मज्जासंस्था शांत करते, तणाव कमी करते व एकाग्रता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो। या तंत्राचे फायदे काय आहेत? शरीरातील कॉर्टिसोल स्ट्रेस हार्मोन कमी होतो, त्यामुळे मन शांत होते, फुफ्फुस व शरीर मजबूत होते। रात्री झोपण्यापूर्वी ही क्रिया केल्यास अनिद्रा कमी होते। हे तंत्र अमेरिकेमध्ये नेव्ही अधिकारी व डॉक्टर स्वतःवर शांत ठेवण्यासाठी वापर करतात। याचबरोबर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कार्यरत राहते, त्यामुळे आपले ब्लड प्रेशर नियंत्रित राहते। विश्रांती व पुनर्बांधणीचे कार्य व्यवस्थित केले जाते। हृदयगती कमी होते व लक्ष केंद्रित राहते। नियमित संत श्वसनाने वेगस नर्व ऍक्टिव्हेट होते व त्यामुळे आपले शरीर रेस्ट व डायजेशन या मोडमध्ये जाते। श्वासावर आकडे मोजण्याच्या तंत्रामुळे लक्ष केंद्रित राहते, मन स्थिर, चेतासंस्था नियंत्रित होते व सुरक्षेची भावना निर्माण होते। ही श्वासक्रिया वर्तमान स्थितीमध्ये आपण करत राहतो, त्यामुळे वर्तमान स्थितीचे आपल्याला भान राहते। सर्व शरीरातील स्नायूंचा ताण कमी होतो, स्नायू रिलॅक्स राहतात, थकवा येत नाही। परीक्षा किंवा मुलाखत अशी महत्वाची क्रिया किंवा बैठकीपूर्वी या तंत्राचा जर सराव केला तर निश्चितपणे याचा चांगला फायदा होतो। ही क्रिया 5 ते 10 वेळा करावी। ही क्रिया करत असताना घेण्याची काळजी: फुफ्फुस किंवा हृदयाचे गंभीर आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा व्यायाम करू नये। चक्कर, श्वसनाचा त्रास अशा पद्धतीने जाणवत असेल तर ही क्रिया थांबवावी। ही क्रिया विशिष्ट चौकटीत राहून केल्यामुळे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडची पातळी हळूवारपणे स्थिर होते, तणावास प्रतिबंध होतो, तणाव निर्माण करणाऱ्या रसायनांची म्हणजेच केमोरिसेप्टरची क्षमता सुधारते, मेंदूतील अमिग्डालाची क्रिया कमी होते, त्यामुळे तणाव व चिंता कमी होते, मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतो, त्यामुळे निर्णय क्षमता आणि निश्चय करण्याची शक्ती वाढते। नियमित सरावाने चांगला याचा फायदा होतो। कशा पद्धतीने हा बॉक्स प्राणायाम करायचा आहे ते आपण पाहूया। बॉक्स ब्रीथिंग किंवा समवर्ती प्राणायाम कशा पद्धतीने करायचा तो आपण पाहणार आहोत। पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसा, पाठीचा मणका ताठ, मान सरळ, खांदे सैल, दृष्टी समोर आणि 4 आकड्यामध्ये श्वास आत घ्या, 4 आकड्यामध्ये श्वास थांबवून ठेवा, 4 आकड्यामध्ये श्वास पुन्हा सोडा, 4 आकड्यामध्ये श्वास पुन्हा बाहेर थांबवून ठेवा। अशा पद्धतीने हा प्राणायाम करायचा आहे। हा प्राणायाम करत असताना आपण ज्ञानमुद्रा किंवा अवधूत मुद्रा धारण करावी। ज्ञानमुद्रा किंवा अवधूत मुद्रा अशा पद्धतीने धारण करावी। ज्ञानमुद्रा किंवा अवधूत मुद्रा धारण केल्यामुळे स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते व मनाला शांती मिळते। किंवा आपण वायुमुद्रा धारण करावी। वायुमुद्रा धारण असताना आपले इंडेक्स फिंगर हे वायू तत्व आहे आणि अंगठा हे अग्नी तत्व आहे, तर इंडेक्स फिंगर बरोबर आपल्या अंगठ्याच्या बेसला चिटकवा। अशा पद्धतीने वायुमुद्रा धारण करा। ही वायुमुद्रा धारण केल्यास सांधेदुखी, पोटातला गॅस कमी होणे, भीती, तणाव कमी होण्यासाठी व शरीरातील हार्मोनल बॅलन्स राहण्यासाठी याचा उपयोग होतो। आपण प्रत्यक्षात प्राणायाम अशा पद्धतीने करावा। 4 आकड्यामध्ये श्वास आत घ्या, 1 2 3 4, रोखा, 1 2 3 4, श्वास सोडा, 1 2 3 4, श्वास रोखा, 1 2 3 4। अशा पद्धतीने हा प्राणायाम करावा। श्वास घ्या, 1 2 3 4, रोखा, 1 2 3 4, सोडा, 1 2 3 4, रोखा, 1 2 3 4, श्वास घ्या, 1 2 3 4, रोखा, 1 2 3 4, सोडा, 1 2 3 4, रोखा, 1 2 3 4। अशा पद्धतीने बॉक्स ब्रीथिंग करावी। आकडे मनातल्या मनात मोजावे आणि हा प्राणायाम करावा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आपल्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।